मित्रांनो बघा पुढे अजून चिंबोरी दिसते, 2 दिसल्या बघा, पकडल्यान. राजेश एकदम फॉर्म मध्ये आहे. खतरनाक बघा, 2 चिंबोरी भेटल्यान. एक नंबर राजेश. राजेशला एक मोठी चिंबोरी दिसली पाण्यामध्ये. भेटले जबरदस्त. रात्रीची मजा. पकडली असती. बरी भेटले. आवाज आहे का? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कलेक्टिव्ह चॅनलमध्ये. मित्रांनो आता रात्र झाली आहे आणि रात्रीच्या वेळी टॉर्चच्या साहाय्याने चिंबोरी पकडण्यासाठी आम्ही नदीमध्ये थांबलो आहोत. दुपारी आपण चारा लावून पकडली चिंबोरी, काठीला चारा बांधला होता, त्याला चिंबोरी भेटली होती. आणि आता रात्र झाले, आम्ही टॉर्च आणलेत, टॉर्चने चिंबोरी पकडणार आहोत. सगळी आपली मंडळी हाय तीच आहे, आपली दुपारची मंडळी सगळी. पण आता मी रात्रीच्या वेळी अर्धीच मंडळी चिंबोरी पकडायला निघाले आहोत. राजेश आहे, विजय आहे, त्याच्यानंतर दिनेश दादा आहे आणि अजित आणि रोहित आहे. चला आता नदीच्या काठामध्ये म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या पण उलट्या दिशेला जाणार आहोत. विपरीत दिशेला आपण चिंबोरी शोधत जाणार आहोत. सर्वांच्या हातामध्ये टॉर्च आहे. टॉर्चच्या उजेडमध्ये जे चिंबोरी खाण्याच्या शोधामध्ये बाहेर फिरत असतात ती आपण पकडणार आहोत. टॉर्चचा उजेड चिंबोऱ्याच्या डोळ्यांवरती पडला की चिंबोरा हालचाल करत नाही, म्हणजे जागेवरती ते थांबते आणि तीच आपण चिंबोरी पकडणार आहोत. कुठे आहे ना, पुढे नाही ना, ते आहे. बारका आहे बघ, बारका बघा, एक बारके चिंबोरा आहे, खूप बारका आहे बघा. छोटी साईज पण घेत नाही. जावं सगळेजण पुढे. राजेशला एक मोठी चिंबोरी दिसली पाण्यामध्ये. भेटले जबरदस्त. रात्रीची मजा. राजेशने एक नंबर काम केलंय. बोनी जाईल आपली सगळी मंडळी हाय इकडे तिकडे. माझी लाईट कमी झाली की काय? अरे चला आपण पुढे चालले आहोत अजून बघत. मित्रांनो बघा पुढे अजून चिंबोरी दिसते, 2 दिसल्या बघा, पकडल्यान. राजेश एकदम फॉर्म मध्ये आहे. खतरनाक बघा, 2 चिंबोरी भेटल्यान. एक नंबर राजेश. सुरुवातीला एक भेटली, ती पण दिनदाच्या हातामध्ये आहे आणि या 2 टोटल 3 जाईल आपल्या. पिशवी घ्या, तुला लागेल ह्याच्यात. कॅमेराची आहे ना? ना मानाने लागायची. सोड अंडी सोड. पाण्यात अशी पण टाका, तुमची पण टाका.
बघा मित्रांनो 3 चिंबोरी भेटली, छोटी पिशवीमध्ये ठेवली आणि 3. चला मागे मागे चालल्या, अजून एक चिंबोरी दिसले. अजून एक चिंबोरं भेटलेलं आहे. रात्रीची चिंबोरी पकडायची मजा भारी आहे. कडक काम चालू आहे. दिनेश दादा आहे पिशवी पकडण्यासाठी आणि राजेश एकटाच काफी आहे चिंबोरी पकडायला. बघा लोकेशन खतरनाक आहे. नदीमधून पाणी वाहतोय आणि रात्रीचं ते आता एकदम इथे घाबरण्यासारखी जागा झाली. म्हणजे आजूबाजूला काय दिसत नाही ना, पाठच चालले एकदम. आपण हां परत चालू बघा. जागा पण एकदम बेकार जागा आहे, चालण्यासारखा रस्ता नाही ते बरोबर. बघा मित्रांनो आणखीन एक चिंबोरं दिसलेलं आहे राजेशला. कडक आहे, मस्त भेटलं. बरी चिंबोरी भेटत आहेत आपल्याला. सगळी मंडळी हाय फिरते इकडे तिकडे, चिंबोरं शोधत. कुठे दिसलं त्याला घ्यायचं पकडून. या जागेवरती टॉर्च मारा सगळेजण, आपले टॉर्च वापरा. बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला बरीच चिंबोरी भेटल्या. मस्त काम झालं. तू पण आपली मंडळी, अर्धी मंडळी आपण चिंबोरी पकडायला आल्या, अर्धी मंडळी तिकडे थांबले पुलाच्या इथे आपली वाट बघत. चला बघा मित्रांनो अजितला लहान चिंबोर भेटले. बेने बाहेर आहे किती. अजितला लहान चिंबोर भेटले. हे लहान आहे म्हणून त्याला आपण सोडून देऊ. बघा सोडून दिले. छोटावाला असेल तर तो सोडून देवाचा. काय हाय वाहता पाणी आहे. वाहत्या पाण्यामध्येच आपल्याला चिंबोरी पकडायचं आहे. काय ये तरी पकड. हा हा चावली चावली. बघा मित्रांनो 2 लहान खेकडे भेटले होते चिंबोरी. लहान आपण सोडतो ते घ्यायचे नाही. हा तेच इथे पण 2 होते पण बारके होते. तुझी बॅटरी चालू कर. काय चालू.
मित्रांनो आता चिंबोरी पकडून झालेले आहेत. रात्रीचा आता उशीर झालेला आहे, आपल्याला घरी जायचं आहे. त्याच्यासाठी चाललो आम्ही. चिंबोरी भेटली असती अजून भरपूर, पण जरा लवकर निघायचं होतं घरी. तर चाललो आता. एकूण चिंबोरी किती भेटल्यात ते आपण घरी पोचल्यावर बघणारच आहोत. 7-8 तरी असतीलच, जास्त असेल 7-8 पेक्षा. बघू सगळी मंडळी आहे मागे. रोहित जिने सगळी मंडळी उभी आहे. सगळी मंडळी चालली आहे घरी. चिरण काय बोलशील, कसं वाटलं आज? मस्त वाटला. बरं वाटलं. मला पण मजा आली, कारण मी पण पहिल्यांदा चालतोय. मी पहिल्यांदा आहे तुमच्या गँगमध्ये, पण बरं वाटलं. थोडी माणसं आहे ना ती दुसऱ्या रस्त्याला गेल्यात, म्हणजे रस्ते 2 झालेत तर अर्धी गेल्यात, खालून गेल्यात थोडी माणसं. पुढे जाऊन आपण सर्व एकत्र होऊ आणि मग चिंबोरी बघू किती भेटली ते. पण मजा एक नंबर आहे. हा एक्सपिरियन्स खूप मजेदार आहे. आज मस्त पाऊस पण नव्हता तर चांगलं झाला. आपण पूर्ण दिवस जंगलामध्ये काढला आणि आता वेळ आहे घरी जावाची. मित्रांनो आता चिंबोऱ्या पकडून आम्ही घरी आलो आहोत. रात्रीचा बराच उशीर झाला आहे. आज आपण पूर्ण दिवस जंगलामध्येच काढला. सकाळपासून आपण होतो, दुपारी जेवण बनवलं आणि त्याच्यानंतर रात्री परत चिंबोरी पकडायला चालू केली टॉर्चच्या मदतीने. आणि फायनली सर्व मंडळी आम्ही घरी आलो आहोत. राजेश गेला लवकरच, जरा त्याचा घराचा रस्ता जरा वेगळा होतो तर तो तिथूनच गेला आहे. बाकीची मंडळी सर्व इथेच आहोत आम्ही. आणि ही बघा आपली आजची चिंबोरी. जर घरी लवकर नाही यायचं असतं तर चिंबोरी खतरनाक पकडली असती. बरी भेटल्या, आवाज आहे का? तर भरपूर चिंबोरी आहेत, फंगे वगैरे एकमेकांना चावल्या. जर लवकर नाही यायचं असतं, म्हणजे घरी जायला आपल्याला उशीर असताना, तर अजून आपण चिंबोरी पकडली असती. मजा आली. पण सगळ्या मित्रांना थँक्यू. एक नंबर सर्वांचं काम, टीमवर्क एक नंबर होता. सगळे जबरदस्त, मजा आली जाम. आजचा हा दिवस खतरनाक होता. तुला कसं वाटलं? एक नंबर वाटलं मला. अनुभव कसा होता? जंगलामध्ये अनुभव आपला एक नंबर होता. समुद्रामध्ये आपण मासे भरपूर पकडतोय आणि आज नदीमध्ये डोंगराळ भागामध्ये आपण चिंबोरी पकडली, ते पण भारी वाटलं एक नंबर. पुढच्या वेळी आपण परत येऊ. तर मंडळी तुम्हाला आजची ही चिंबोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि सगळे टीमचं कसं वाटलं, टीमवर्क तुम्हाला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया मित्रांनो एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. टाटा करा, बाय बाय. बाय.